भिवानी तालुक्यात वांद्रे नावाचं गाव तुमच्या समोर उभे आहे. कार्तिकी माझं नाव. आजचा दिवस मंगळाचा, आजचा दिवस भारतीय गणराज्याचा, आजचा दिवस प्रत्येक भारतीयाचा, माझा तुझा सगळ्यांचा. सुगंध दरवळलेला तिरंगा रंगात रंगलेला आजचा हा खास दिवस, आजचा हा खास दिवस. नमस्कार, माझे नाव कार्तिकी ज्ञानेश्वर पाटील. मी इयत्ता 5व्या वर्गात शिकणारी विद्यार्थी. माननीय अध्यक्ष, पूज्य गुरुजन वर्ग व इथे जमलेल्या माझ्या आभार मित्रांनो, वंदन करते त्या वीरांना जे देशासाठी झाले शहीद अमर. वंदन करते त्या वीरांना जे देशासाठी झाले शहीद अमर. सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजाडली प्रजासत्ताक दिनाची पहाट. सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजाडली प्रजासत्ताक दिनाची पहाट. या मातृभूमीला वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात, करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. मित्रांनो, आज 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन. आपल्याला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. दिनांक 15 ऑगस्ट 1947 ची सकाळ प्रत्येक भारतीयासाठी खूप सुवर्णमय अशी होती. सुमारे 150 अधिक वर्ष गुलामगिरीची चादर ओढून गुदमरलेल्या श्वासाला स्वातंत्र्याने मोकळा श्वास मिळाला. परंतु आपल्या भारताकडे स्वतःचे संविधान नव्हते. संविधान तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. या मसुदा समितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बल्लारी कृष्णस्वामी अय्यर अँड गोपाल स्वामी कल्याणन, बी.ए. मित्तल, डी.पी. खेतान, सय्यद मोहम्मद असे एकूण 7 जण होते. या मसुदा समितीने भारताचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले व दिनांक 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान अंमलात आले. त्यामुळे हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत आहोत. आपले सर्व राष्ट्र व एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले. खऱ्या अर्थाने प्रजेची सत्ता या दिवसापासून सुरू झाली. जाने कितने मर मिटे तब हमने आजादी पाई है. जाने कितने मर मिटे तब हमने आजादी पाई है. बड़े दिनों के बाद खुशियों की घड़ी आई है, खुशियों की घड़ी आई है. चेहरे खुले खुशियों से पूजा भी हमने सिखाई है. गणतंत्र दिवस की लालिमा आज सब पर छाई है, आज सब पर छाई है. आज आपण इथे सर्वजण प्रसन्न मनाने हसतमुख बसलो आहोत. आजचा हा सुवर्णमय दिन पाहण्याचे भाग्य आपल्यास लाभत आहे. पण या स्वातंत्र्याची कथा फारच मोठी आहे. वीरांचे बलिदान, महापुरुषांचे महान कार्य यातूनच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले. आज आपला तिरंगा एकटीच फडकत आहे. आज आपला तिरंगा एकटीच फडकत आहे. आपल्याशी काहीतरी बोलत आहे. तिरंग्याच्या रंगात आपण रंगूया. शौर्य, शांती, समृद्धीची वाट धरू चला. गौरवपूर्ण है हमारे देश का इतिहास. वीरों के रंगों से रंगी हमारी कहानी. जाति धर्म से कोई भी हो, सबसे पहले हिंदुस्तानी है हम, हिंदुस्तानी है हम. आजच्या या प्रजासत्ताक दिनी, मंगळ दिनी माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना एवढेच सांगेन की उंच आकाशी घेत वशी भरारी, उंच आकाशी घेत वशी भरारी. पाहते तुझ्याकडे ही दुनिया सारी, ही दुनिया सारी. कमी